नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. कालच राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय आणि यंदाची राज्यातील परिस्थिती बघता या निवडणुकीतील लढती अत्यंत लक्षवेधी आणि चुरशीच्या ठरणार आहेत यात काहीच शंका नाही. राज्यात अनेक ठिकाणी नाराजी नाट्य झालीत, अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडले, बंडखोरी झाली आणि नको तसे वादही झाले, ज्यामुळे या निवडणुकीचं मतदान झाल्यावरही कोण बाजी मारणार याचा साधा अंदाज लावणेही कठीण आहे. थोडक्यात या निवडणुकीचं स्वरूप अतिशय वेगळं होतं. आज याच सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आजच्या चर्चा सत्रात उपस्थित आहेत वरिष्ठ पत्रकार प्रेम बागडे सर आणि सुनील तिजारे सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद सर. आता या वेळची राजकीय परिस्थिती बघता, निवडणुकीचं स्वरूप बघता, तुम्हाला काय वाटतं की कोण बाजी मारणार आहे? आतापर्यंतच्या निवडणुकीचा जर विचार केला आपण तर ही आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये वेगळी निवडणूक आहे. लोकांमध्ये जो जोश होता तो खूप वेगळा होता. आणि जो सायलेंट वोटर पहिल्यांदा आपण खूप वर्षानंतर सायलेंट वोटर आपण यावेळेस बघतोय आणि निवडणुकीचं चित्र ह्यावेळेस खूप वेगळं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. यावेळेस लोकांमध्ये असलेली सुप्त नाराजी, काही योजनांचा लाभही जरी मिळत असला तरी पण दोन्ही बाजू जर पकडल्या आपण तर यावेळेस धक्का तंत्र असं बघायला मिळणार आहे असं चित्र वाटायला दिसत आहे सध्या. सर, आपण बघितलं की काही वर्षांपूर्वी राजकारणात खूप बदल झाले. म्हणजे जसं शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर शिंदेंनी बंडखोरी केली, त्यामुळे शिवसेनेचे 2 भाग झाले. त्यानंतर अजित पवारांनी बंडखोरी केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झाले. आणि या सगळ्यामुळे 2 आघाडी बनल्या, एक महायुती आणि एक महाविकास आघाडी. त्यामुळे आता त्याचा या निवडणुकीवरती काय फरक पडेल? कारण की असं झालंय की काही भागांमध्ये इच्छुक उमेदवारांना उभं राहता आलं नाही, तर त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर आहेत. तर या सगळ्याचा काय या निवडणुकीवरती फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? एका बाजूनं ज्या 2 आघाड्या आपल्याला दिसतंय ना ते चांगलं झालं असं वाटायला लागून राहिलेलं आहे. याचं कारण असं, या जर आघाड्या झाल्या नसत्या तर आणखी बंडखोरी वाढली असती. झालं काय की 3 पक्ष जे आले त्यांनी आपापले मतदारसंघ वाटून घेतले, त्याच्यामुळं फार क्वचितच ठिकाणी आपल्याला बंडखोरी बघायला मिळते. पण जिथे कुठे बंडखोरी बघायला मिळते तिथे पण चित्र जरा धक्कादायकच राहील निकाल असं दिसून येत आहे. पण एकंदरीत जर बघितलं आपण ते या 2 ज्या आघाड्या आहेत त्याच्यामुळंच बंडखोरी कमी झालेली दिसते आपल्याला. सर, आपलं काय म्हणणं आहे यावर? सरांनी जे म्हटलं ते एकदम बरोबर म्हटलं. कारण जे इच्छुक होते प्रत्येक पक्षामध्ये 3 इच्छुक होते ते आता डिवाइड झाले. आणि इच्छुकांना म्हणजे ज्यांना लढण्याची इच्छा होती प्रत्येकाला आपली ताकद आता म्हणजे सिद्ध करण्याची संधी आहे. बरोबर. आणि ज्याची ताकद चांगली तो निवडून येणार. आणि बऱ्याचशा ठिकाणी असं झालंय, जसं आता महाविकास आघाडीमध्येच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये काही गोष्टींवरून वाद झालाय. तर तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल? तशी शक्यता बिलकुल असं वाटत नाही. कारण दोघांची गरज आहे आता एकत्र राहण्याची. आता 2 दिवसानंतर मतमोजणी आहे, त्याच्यानंतर काय चित्र स्पष्ट होते, त्याच्यानंतर भविष्यातील राजकारण स्पष्ट होईल. आणि आता काँग्रेसमधून राजेंद्र मुळक झालेत किंवा नरेंद्र जिचकार झाले, यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, तर त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? म्हणजे यामुळे मतं फुटली आहेत हे तर साहजिकच आहे, पण याचा फायदा मुळात कोणाला होईल? महाविकास आघाडीला होऊ शकतो की महायुतीला होऊ शकतो? दोन्ही ठिकाणी जे चित्र आहे ते वेगवेगळं आहे. रामटेकला काँग्रेसचा वोटर जे राजेंद्र मुळक आहे हे 10 वर्षापासून तिथं काम करतात आणि ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली. मग त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्याच्यामुळे त्यांना उभं राहावं लागलं. बरोबर. आणि पश्चिम नागपूरचा विचार केला तर नरेंद्र जिचकार जे उमेदवार आहे हे केवळ आणि केवळ विकास ठाकरेचा विरोध म्हणून ते समोर आले असं चित्र स्पष्ट आहे. म्हणजे जे आहे ते आहे. पण तिथे जो पश्चिममध्ये जो वोट डिवाइड जे होऊन राहिलं आहे, मताचं जे विभाजन होऊन राहिलं आहे, त्याच्यामध्ये तो BJP मॅनेज करत आहे आणि काँग्रेस पण मॅनेज करत आहे. पण याचा फटका सगळ्यात जास्त BJPला जास्त होईल आणि काँग्रेसला तेवढं त्याचा कमी प्रमाणात होईल असं मला वाटतं. सर, तुम्हाला काय वाटतं? रामटेकच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर रामटेकची जी काँग्रेसची म्हणजे आघाडीची जागा आहे
ती उद्धव ठाकरेंकडे गेली होती आणि तिकडे महायुतीमध्ये शिंदे गटाला गेली होती. तर यांना काँग्रेसचा उमेदवार पाहिजे होता, कारण का काँग्रेसचा जर रामटेकमधून जर खासदार निवडून जात असतो तर त्यांनी आग्रह केलेला होता काँग्रेसच्या माणसांनी. पण ऐनी वेळेवर तिथे उद्धवजींनी आपला माणूस उभा केला. झालं काय, आणि तो जो उमेदवार उभा केला तो उमेदवार बाहेरून आला, म्हणजे नागपूरचा तो, त्याचा त्या रामटेक क्षेत्राशी तेवढा फार संबंध नव्हता. त्याच्यामुळं काँग्रेसच्या लोकांमध्ये एक थोडीशी नाराजी निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मग अपक्ष म्हणूनच मुळकांना पुढे केलं आणि काँग्रेसचे सगळे जे त्या भागातले नेते आहेत, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आहेत आणि सदस्य वगैरे आहेत, या सगळ्यांनी त्यांचा प्रचार केला. आणि प्रचाराच्या वेळेस हे सांगितलं, इव्हन केदारांनी पण सांगितलं की उद्धवजी आम्ही तुमच्या बदला घेऊ. त्यांचा उमेदवार जरी असला तरी बदला घेऊ याचा अर्थ असा की तो तुमचा उमेदवार निवडून येणार नाही, आमचा उमेदवार निवडून येणार आहे, त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली आम्ही तुमचा बदला घेणार आहे. तर त्यामुळे तिथे त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही आपल्याला. तो एक दोन गटातला एक जो सुप्त विचाराचं आदान प्रदान जे योग्य झालेलं आहे त्याच्यामुळे ते तसा प्रकार घडला. तो पण आपण जसं म्हटलं की ही निवडणूक जी आहे ती खूपच वेगळी आहे. यावेळची जी निवडणूक आहे ती खूपच वेगळ्या स्वरूपाची आपल्याला होताना दिसत आहे आणि यामध्ये नको ते प्रकारही खूप घडलेत. म्हणजे जसं आता कालचंच उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मध्य नागपुरात बंटी शेळके आणि प्रवीण दटके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री खूप वाद झाला आणि त्यामध्ये हाणामारी पण झाली, मंदिरावर दगडफेक वगैरे झाली. किंवा आपण हेही ऐकलं असेल की बंटी शेळके यांनी पैसे वाटल्याचा प्रकार झाला, ही पण बातमी आपल्याला समोर आली होती. त्यानंतर समीर मेघे यांच्या क्षेत्रात सुद्धा बोगस मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. तर अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी कधी झालंय का, किंवा राजकारणाची पातळी इतक्या खाली गेलेली तुम्ही आपल्या पूर्ण एक्सपिरियन्समध्ये कधी बघितली आहे का? नाही, माझ्या तर समोर म्हणजे किमान नागपूर जिल्ह्यात तरी असे प्रकार बघायला नाही मिळाले. आणि बोगस मतदान वगैरे जे झालेलं आहे, जसं जे एखादा मृतक जर मतदार असेल त्याच्या ठिकाणी दुसऱ्यांना जर केलं तसे अपवाद जर सोडले, पण हिंगण्यामध्ये जे बघाव्यास मिळालं ते थोडंसं धक्कादायक होतं. ते असं की ते मेघे साहेबांच्या कॉलेजमध्ये जी शिकणारे मुलं मुली होते त्यांनाच मतदार म्हणून मतदान केंद्रावर नेण्यात आलं आणि त्यांच्याकडून मत टाकून घेतले. तर हा प्रकार थोडासा निश्चितच लोकशाहीला धोकादायक आहे. आणि ते मूळचे जे मुलं आहेत तर ते आपल्या इथले नाही ना, नागपूरचे नाही किंवा तुमच्या हिंगणा क्षेत्रातले नाही, ते कुठून तरी शिकायला आले आणि त्यांच्याकडून तुम्ही मतदान करून राहिले. एका प्रवाद असा सांगितला जातो की त्यांना मतदानाचा अधिकार नाही का? हो आहे ना, त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे, पण जी पद्धत आहे, जी प्रक्रिया पार पडलेली आहे ती काही योग्य नव्हती. ते तिथे कुठेतरी काहीतरी चुकलंय आणि याच्यावर थोडंसं प्रशासनानेही थोडंसं लक्ष द्यायला हवं होतं. प्रशासनाने ठरवायला पाहिजे होतं की हे उमेदवार खरोखरच, हे मतदार जे आहे ते खरोखरच मतं देऊ शकतात का. तर या बाबतीत आणि जे मध्य नागपूरमध्ये बघायला मिळालं ते थोडंसं वेगळंच होतं. ते एका बाजूनं जर बघितलं सकाळच्या सुमारास, तर सकाळी ते BJPचे जे काही पत्रिका घेऊन गेले होते त्या मतदान केंद्रावर, तर ते बंटी शेळकेनं उघडकीस आणलं. मग दुसऱ्या दुपारच्या सुमारास की बंटी शेळके हे पैसे वाटत आहे असा पण एक प्रकार समोर आला. तर यावेळेस बंटी शेळकेचं म्हणणं असं होतं की हे BJPच्याच माणसांनी घडून आणलेला प्रकार आहे, कारण की माझ्याजवळ खुर्च्या घ्यायला किंवा प्रचार करायला सुद्धा पैसे नाही, ते मी मतदारांना वाटण्यासाठी आले कुठून. तर असा त्यांनी युक्तिवाद केला. आता ते खरोखरच पैसे कोणाचे होते, काय होते, चौकशी सामोर येईलच. आणि नंतर मग संध्याकाळी जो प्रकार घडला तर संध्याकाळचा प्रकार तर भयंकरच होता. तिथे तर चक्क राडाच झाला, मारहाण पडण्यापर्यंत गेलं. आणि असा प्रकार आपल्या किमान नागपूर शहरामध्ये असा प्रकार कधी घडलेला नाही. एक प्रकारचा तो राजकीय लोकांनाच मान खाली घालण्यासारखा प्रकार घडला. आणि इतक्या प्रकारात काट डालेंगे, मार डालेंगे आणि शिवीगाळ ते असलेली शिवीगाळ, तो असा प्रकार खरोखरच नागपूर शहराला अपेक्षितच नव्हता. पण याच्यामुळं की
राजकारणाची पातळी किती खाली गेलेली आहे. हम्म. एकट्या उमेदवारी म्हणजे निवडून येण्यासाठी काय काय प्रकार, हम्म. काय काय हातखंडे वापरले गेलेले आहेत याचाही आता लोकांना तिटकारा यायला लागलेला आहे बरोबर. की हे प्रकार म्हणजे खरोखरच म्हणजे अपेक्षाही केली नव्हती लोकांनी हम्म. की असं काहीतरी घडतील का. आणि काही तज्ज्ञांनी सांगितलेले होतं की जशी निवडणूक डोळ्यासमोर येईल, जवळ येईल, तसतसे तुम्हाला असे प्रकार बघायला मिळतील हम्म. की जे कधी घडलेले नाही. नाही. आणि खरोखरच ते बघायला मिळाले. तर हे खरोखरच लोकशाहीसाठी घातकच आहे असं म्हणावं लागलं. हम्म. उद्या कमी कमी जर बघितलं आपण तर कमी जास्तही होऊ शकते, एखाद्याचा खून वगैरेही होऊ शकतो, इथपर्यंत पातळी खाली गेलेली आहे. पण सर जसं आता तुम्ही बोलताना म्हटलं की बंटी शेळकेंच्या वरती जो आरोप झाला पैसे वाटल्याचा, बरोबर. तर त्याची चौकशी अजून सुरू आहे. पण त्याचं कार्यालय कालच सील करण्यात आलंय. तर हे कितपत योग्य आहे? जेव्हा तुमचा अपराधच अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही तरी सुद्धा तुम्ही ऍक्शन घेताय, तर हे कितपत योग्य आहे किंवा हे बंटी शेळकेंवर अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये एक प्रतिस्पर्धी एकमेकावर कुरघोडी करूनच असतात की त्याच्या कार्यालयामध्ये बघा काय सुरू आहे, तो म्हणतो त्याच्या कार्यालयामध्ये काय सुरू आहे, अशा तक्रारी सुरू असतात. आणि अशा तक्रारीवरूनच पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे. ओके. पण खरोखरच चौकशीमध्ये काय स्पष्ट होईल तर हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही, पण नंतर ते कळेलच. सर तुम्हाला काय वाटतं या विषयावर? कारण जे नियमानुसार जे करायला पाहिजे ते प्रशासनाने केलं ते योग्य केलं. आता विषय सरांनी ते हिंगण्याचा जो मांडला आहे की बोगस मतदान म्हणजे कसं, जर समजा एखादा व्यक्ती मृत झाला आहे त्याच्या ठिकाणी जर समजा दुसरा कोणी मतदान करायचं ते बोगस मतदान. आता जे स्थलांतरित मजूर असतात किंवा अधिकारी वगैरे आपल्या शहरामध्ये रुजू होतात ते नियमानुसार आपलं नाव नोंदवतात आणि ते मतदानासाठी पात्र आहे. म्हणजे नियमानुसार जे आहे ते नियमानुसार ते जे विद्यार्थी होते ते पात्र होते मतदान करण्यासाठी. पण तो जो राडा झाला तो चुकीचा होता. जर समजा मतदार यादीमध्ये नाव आहे तर त्याला मतदानापासून रोखणं हे त्याचा हक्क हिरवण्याचा प्रकार आहे. हे असं व्हायला नको होतं. जर समजा ते बोगस मतदार म्हणजे ते जर समजा स्थलांतरित मतदार होते तर त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रिया केल्या होत्या तर प्रशासनाच्या लक्षात आणून त्यांनी तेव्हाच तर नाव गाळणं हे अपेक्षित होतं म्हणजे विरोधी पक्षाकडनं. पण ते झालं नाही. वेळेवर तो जो राडा झाला, जिथलं वातावरण जे कलुषित झालं त्याच्यामुळे लोकांच्या भावना वाढत जातात. एक वेळा जर समजा मनामध्ये दुही निर्माण झाली ती भरून निघायला खूप वेळ लागतो. आणि तो मतदारसंघ छोटा आहे आणि लोक म्हणजे थोडेसे जास्त हिंदी सायडर आणि मराठी याचे थोडंसं वादाचं हे आहे, किनार आहेच. आणि ह्या वादामुळं अजून तिथे वातावरण अजून जास्त तापण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचे पडसाद होऊ शकते. मतमोजणीच्या दिवशी अजून काहीतरी मोठा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मध्य नागपूरमध्ये जे बंटीकडे पैसे सापडले की टाकले की राजकीय स्टंट आहे हे आता खूप मोठा विषय आहे. आता चौकशीत काय स्पष्ट होते निघेल ते तर आता चौकशीनंतर निघेल, कळेल तेव्हाच स्पष्ट कळेल. होईल. सर आपण जी निवडणूक करतो, जे आपण मतदान करतो ते ईव्हीएम मशीनद्वारे करतो. पण आपण आतापर्यंत बघितलंय की ईव्हीएम मशीनमुळे प्रत्येक निवडणुकीत वाद होतात. आता ते लोकसभेतही झालेत आणि आताही होत आहेत. काही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन फोडण्यात आली, काही ठिकाणी त्यामुळे जसं आता कालच मध्य नागपुरात जो राडा झाला तोही ईव्हीएम मशीनवरूनच झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ईव्हीएम मशीनमुळे आपण जे मतदान करतो ते योग्य आहे की अपोजिशन जसं म्हणतात की नाही ईव्हीएम मशीनमुळे बिघाडी होते किंवा मग काहीतरी सेटिंग करून भाजपा निवडून येते, तर तसं काही चित्र खरंच आहे का? तसं आतापर्यंत तरी कोणी असं सिद्ध केलेलं नाही. कारण सुप्रीम कोर्टाने वगैरे सगळ्यांना सिद्ध करण्यासाठी संधी दिली, कोणी सामोर येत नाही. आणि जो आता जे 2014च्या नंतर जे राजकारणाचा जो कल आहे तो संपूर्णतः चेंज झालेला आहे. जो धार्मिकता असेल किंवा किमान लोक जे आज जे आहे 2 गटामध्ये विभागलेले आहे. त्याच्यामुळे छोट्या मुद्द्यांवर मोठा भडका जो होऊन राहिला आहे 2014 नंतरच्या राजकारणामध्ये तो खूप वेगळा आहे. तुम्ही जर 2014च्या आधी जर समजा निवडणूक बघत असाल तर कसं उमेदवार बसायचे म्हणजे लोक आपसात चर्चा करायची म्हणजे काय मुद्दे आहे, काय ठेवायचं, विकासाचे काय मुद्दे असू शकतात. पण एवढं प्रक्षोभक भाषण नव्हते व्हायचे. धार्मिकतेचं जे ध्रुवीकरण आहे कधी व्हायचं नाही. पण पहिल्यांदाच
असं जे राजकारण जे कोणी हाती जिंकायचं त्यासाठी साम दाम दंडभेद काहीही करायला तयार आहे. नाही, ईव्हीएम मशीनच्या बाबतीत दोन बाजू आहेत. त्या अशा आहेत की एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये लोकसभा झाला, विधानसभेच्या निवडणुका कमीत कमी वेळामध्ये आणि पारदर्शी पद्धतीनं जर पार पाडायच्या असेल तर आपल्याला ईव्हीएम शिवाय पर्याय नाही आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की ते ईव्हीएम यंत्र काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाही, त्याचा वापर कसा करायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्या कारणानं त्याच्यामध्ये काही तांत्रिक बदल घडून आणू शकतात किंवा आणता येतात, हॅक करू शकतो, अशी एक दुसरी बाजू आहे. पण जेव्हा काँग्रेसला जेव्हा भरभरून मतं मिळत होतं तेव्हाच BJP वाले सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेत होते. आता BJPकडे मतदान मिळत आहे म्हणून काँग्रेसवाले आक्षेप घेत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत निर्णय दिलेला आहे की याच्यामध्ये काहीही गडबड नाही आहे. आलं का लक्षात? तुम्ही फक्त असे पुरावे आढळलेले नाही की त्याच्यामुळे ते बाधाच करता येईल आपल्याला त्या क्षेत्रामधून, तर असे कुठलेही पुरावे आढळून आलेले नाही असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळं आता सध्या सुरू आहे ते ईव्हीएम. आणि आता जसं आपण बघतोच आहे की राजकारणाची पातळी खूपच घसरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की नागपूर जिल्ह्यातली जी राजकीय सुसंस्कृती आहे ती डगमगत चालताना तुम्हाला दिसते आहे? हो, जे आपल्याला आता कामठीमध्ये इथे हिंगण्यामध्ये बघायला मिळालं, मध्य नागपूरलाही बघायला मिळालं आणि पूर्व नागपुरातही जे बघायला मिळालं, त्याच्यामध्ये पूर्वी आरोप व्हायचे, प्रत्यारोपही व्हायचे, पण त्याच्यामध्ये थोडासा एक सुसंस्कृतपणा व्हायचा, काही थोड्याशा राहायच्या अडीतडी. पण आता तर भाषाच बदलून टाकलेली आहे, बघून घेऊ, पाहून घेऊ, रक्तरंजित निवडणूक झालेली आहे. तर ते आपण उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या वाट्यावर तर जात नाही असं सुद्धा वाटायला लागलेलं आहे. तर हे कुठेतरी आपल्या नागपूर शहराला, सुसंस्कृत शहराला कुठेतरी एक डाग लागण्यासारखं आहे, बट्टा लावण्यासारखं आहे. तर हे थांबवणं हे राजकीय लोकांच्याच हाती आहे. पण याच्यामध्ये काही राजकीय लोकांना जर वाटत असेल की असं व्हायला पाहिजे तर त्याला काही सामान्य माणसाचा इलाज नाही. तुम्हाला काय वाटतं? सरांनी जे म्हणलं ते योग्य म्हटलं, बरोबर आहे. आधी काय व्हायचं, मुद्द्यावर निवडणुका व्हायच्या आणि जे मुद्दे व्हायचे त्याच्यावर चर्चा व्हायच्या. गावात म्हणजे जे समजा मतदारक्षेत्र असेल तिथले म्हणजे सोशल वर्क, सामाजिक संस्था वगैरे उमेदवारांनी चर्चा घडवून आणायची पारावर किंवा ठिकठिकाणी याच्यावर चर्चा व्हायच्या. पण आताचं तंत्र हे सोशल मीडिया, एखाद्याच्याबद्दल जे चुकीची माहिती 2 मिनिटात पसरवून जाते आणि धार्मिकता जास्त वाढली आणि आक्रमकता लोकांमध्ये खूप जास्त वाढून आली. आणि जो मीडियाचा जो वापर लोकांना म्हणजे साक्षर करण्याचा पाहिजे होता तो नव्हता. त्याचा वापर चुकीची माहिती करून त्यांना कसं आपल्याकडे आकर्षित करता येईल किंवा असं म्हणता येईल की आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून ते आजपर्यंत असं झालं आहे की BJP सायलेंटमध्ये प्रचार करू शकत नाही. ती जेवढी जास्त आक्रमक राहील तेवढी प्लस होत जाते. ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असो, धार्मिकतेच्या मुद्द्यावर असो किंवा मुसलमानाच्या मुद्द्यावर असो, जेवढा ती आक्रमकपणे आपली बाजू मांडतो तेवढा तो मतदार त्याच्याकडे आकृष्ट होतो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे राम मंदिरचं ते आहे आणि बाबरी मस्जिद. राजकारणाचा ग्रामीण जीवनावर एवढा परिणाम झालेला आहे की पूर्वी निवडणुका व्हायच्या, एकाच मोहल्ल्यातले 2 माणसं अमोरासमोर राहायचे, पण निवडणूक झाल्यानंतर दोघे एकत्र यायचे कोणताही कार्यक्रम वगैरे असला तर. पण आज एवढं आक्रमकपणा झालेली आहे की ते एकमेकांच्या समोर सुद्धा येत नाही, इतका विरोधाभास निर्माण झालेला आहे गावगाड्यामध्ये. तर पूर्वीसारखं गावगाड्यामध्येही वातावरण निर्माण म्हणजे राहिलेलं नाही. एवढा परिणाम या राजकारणाचा झालेला आहे. म्हणजे मग आपण ही नवीन पिढी सुशिक्षित सुसंस्कृत पिढी चांगली आहे असं म्हणायचं, ती जुनी जी पिढी होती की निवडणुका झाल्या की आणखी आपण एकत्र यायचं, तर किती तफावत झालेली आहे विचारामध्ये. तर
फारच वैचारिक मतभेद निर्माण झालेले आहेत. बरोबर. आणि त्याचा मग याच्याविषयी तक्रारी करतो एक जण, दुसरा त्याच्याविषयी तक्रारी करतो. तर हे ग्रामीण भागातही बघायला मिळते आपल्याला. तर म्हणजे थोडक्यात काय तर म्हणजे आधी विचार जरी वेगळे असले तरीही एक जर निवडून आला तर सगळेजण एकत्र एकत्र राहायचे. यायचे, एकत्र आणि यायचे. आता असं झालंय की पर्सनल लेवलवरती ते सगळं घेऊन बिलकुल, गेल्यामुळे बिलकुल. आता म्हणजे सगळं निवडणूक झाली की ते एकत्र यायचे, फक्त निवडणुकीपर्यंत त्याचा विरोध राहत होता. हा. आता त्याच्या उलट आहे असं म्हणतात. सर आता असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचा जो निकाल आहे तो बराचसा विदर्भावरती अवलंबून आहे. आणि विदर्भाचा आपण मुख्य म्हटलं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये 12 जागा आहेत आणि त्यातील 6 या शहराच्या, 6 या ग्रामीणच्या. तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या ठिकाणी कोण येईल किंवा जास्त जागा कोणाच्या येतील? मी आधीच सांगितलं की यावर्षीचा वोटर खूप सायलेंट होता. कारण आम्ही एवढ्या वर्षापासून निवडणुका कव्हर करतो, लोकांमध्ये जाऊन चर्चा करतो, पण ह्यावेळेस लोकांनी सुद्धा आपली जे भावना आहे किंवा आपलं मत आहे उघड केलं नाही. त्याच्या आधी लोक खंडोपणे सांगायचे की मी अमक्याला दिलं, मी तमक्याला हो दिलं. बरोबर. पण ह्यावेळेस लोक म्हणजे जे मतदार होते सायलेंट होते, त्यांचे मुद्दे क्लिअर होते, पण ते सांगताना माध्यमांसमोर बोलताना ते ह्यावेळेस टफ आहे, सांगता येत नाही, पण धक्कादायक. हे त्यांची 3च उत्तर. काल आम्ही माहिती कार्यालयामार्फत आम्ही ग्रामीण भागामध्ये थोडा दौरा केला, तर हे चित्र 4 विधानसभा क्षेत्रामध्ये काल आम्ही फिरलो. 4 विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्या मतदारांकडून हेच बोलणं होतं. आक्रमकपणे कोणी म्हणजे खंडोपणे सांगायला तयार नव्हतं की हा येईल की तो येईल. आणि म्हणजे त्यांची जी भूमिका आहे बनलेली आहे, फक्त ते उघड करत नाही आहे. याच्या आधी म्हणजे तो सांगायचा माझे मुद्दे हे आहे, हा निवडून येणार आहे. बरोबर. आता तो एवढा हुशार झालेला आहे मतदार की सामोरून आज जे वातावरण आहे त्याच्यापासून की जी भीती आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी तर तो असा बोलत नसेल ना, ही पण शंका आहे. नाही, आता आपल्याला एक उदाहरण घेता येईल की सत्ताधारी पक्षानं लाडकी बहीण योजना लागू केली. बरोबर. त्याच्यामुळं त्या ज्या दारिद्र्य रेषेखालील महिला आहे त्यांना 1500 रुपये महिना मिळणार आहे, आनंदाची बाब आहे. तर सत्ताधाऱ्यांनी पण काय केलं की त्याचा गवगवा केला की आम्ही महिलांना 1500 रुपये देत आहे, शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या मालाला भाव वगैरे देत आहे असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. पण विरोधकांनी तुम्हाला 1500 मिळतात, आम्ही निवडून आलो तर तुम्हाला 2000 देऊ आणि 2100 देऊ, अशा पद्धतीचा प्रचार केला. हा मतदार काय आहे, दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आता एका कुटुंबात जर एक शेतकरी असेल, शेतकरी कुटुंबात त्याच्या पत्नीला जर 1500 रुपये मिळत असेल, पण याच्या कापसाला जर भाव मिळत नसेल म्हणून हा त्रस्त आहे, म्हणून हा बीजेपीवर नाराज आहे. त्याची बायको 1500 रुपये मिळते म्हणून आनंदी आहे, त्याची बायको आनंदी आहे. तर अशा वेळेस त्यांनी काय निर्णय घ्यायचा? तर असं सगळं संभ्रमावस्था निर्माण झाली. त्याच्यामुळं काय केलं झालं की लोकांनी त्याचंही ऐकून घेतलं नाही, याचंही ऐकून घेतलं आणि आपल्या मतानं सगळं त्या पेटीत टाकलेलं आहे. आता ही पेटी परवाला उघडणार आहे आणि त्याच्यामधूनच धक्कादायक आपल्याला निकाल बघायला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर हे पॉलिटिशियन्स मंडळी जितकी हुशार आहेत त्याहून जास्त हुशार जनता झालेली आहे. कारण की प्रश्नच नाहीये, त्यांनी कमी वेळात आता इतका बदल बघितलेला आहे की ही राजकारण आता कोणत्या लेवलचं झालंय हेही त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी रिझल्ट आता तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे गुप्त मतदान झालेले आहेत. तर त्यांनी कोणाला सांगितलेलं नाहीये, म्हणजे कोणाला आश्वासनही दिलं नाहीये आणि कोणाला खाली सुद्धा ठेवलेलं नाहीये. तर आता काय होणार आहे ते तर आपल्याला 23 तारखेलाच माहिती पडेल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आज खूप पैलूंवरती आपल्याला चर्चा करता आली. खूप खूप धन्यवाद. तर काय होणार आहे ते तर आपल्याला 23 तारखेलाच बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.